मुंबईवरून ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलंच घमासान पेटलंय। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा पुनरुच्चार ठाकरे बंधूंनी आपल्या संयुक्त मुलाखतीतून केलाय। तर मुंबईची अस्मिता आणि संस्कृती मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीतून दोन्ही ठाकरे बंधूंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील अशा भाषेत फडणवीसांनी ठणकावून सांगितलंय की मुंबईचा महापौर हा मराठी होईल। भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल। म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता। त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे ना, तो पहिला बंद करावा। आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय, मराठी हिंदूच आहे। कृपाशंकर सिंग आमचे जे नेते आहेत हे मीरा भाईंदरमध्ये गेले। त्या मीरा भाईंदरमध्ये त्यांना प्रश्न विचारला की मीरा भाईंदरमध्ये इतके उत्तर भारतीय राहतात, मग मीरा भाईंदरमध्ये आमचा महापौर कधी होईल? प्रत्येक समाजाला वाटतं। तिथे ते असं म्हणाले, तुम्ही ज्या दिवशी इतके नगरसेवक निवडून द्याल की तुमचा महापौर बनू शकेल त्या दिवशी बनेल। ते स्टेटमेंट आणलं इथे आणि आणल्यानंतर असे तुटून पडले जणू काही त्या ठिकाणी उत्तर भारतीय हे पाकिस्तानमधूनच आले आहेत। अशा पद्धतीनं इतकं खालचं बोलणं, इतकं तुटून पडलं। आणि मग ज्यावेळी ते आपले MIMचे जे नेते आहेत, नाही आपले मुंबईचे नेते MIMचे, जलील आपला जलील म्हणाले की मुंबईचे आपले म्हणाले वकील साहेब, ते असं म्हणाले की एक बुरखेवाली पण बनेल। दुसऱ्या दिवशी संजय राऊतांसहित सगळ्यांना विचारलं तर ततपप तोंडून शब्दच फुटेना, नाही हे असं नाही ते तसं नाही, मग त्यांचं मराठीवर प्रेम असेल तर काय? म्हणजे यांचे चेहरे उघडे पडले की उत्तर भारतीय मीरा भाईंदरला म्हटल्यानंतर आमच्या अंगावर जणू काही आता पाकिस्तानचा कोणीतरी आणून आम्ही बसवतोय अशा पद्धतीनं बिलकुल चेकाळून आमच्या अंगावर येणारे त्यांनी बुरखेवाली महापौर म्हटल्यानंतर बोलू नाही शकले। आणि म्हणून मला हे सांगावं लागलं, मुंबईचा महापौर महायुतीचा, मुंबईचा महापौर हिंदूच आणि मुंबईचा महापौर मराठीच, कारण यांचा चेहरा उघडा झाला।